हाय हॅलो नमस्कार जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर 1 ते 1.5 वर्षानंतर पुन्हा आपण आज व्हिडिओ बनवत आहे। थोडासा पर्सनल इश्यू होता त्यामुळे काही व्हिडिओ आपले बनवले जात नव्हते, पण आता आपण कंटिन्यू व्हिडिओ बनवण्याला सुरुवात करतो आहे। तर पहिल्यासारखंच तुमचं प्रेम आत्ताही राहू द्या। तर चला मग आज आपण नवीन रेसिपी बनवतोय। आज आपण बनवतोय गाजराचा हलवा। आज म्हणलं खूप दिवसांनी बनवतोय तर काहीतरी गोडच बनावं, तर त्यासाठी मी इकडे गाजराचा हलवा बनवते। इकडे गाजर घेतलेत। आता मार्केटमध्ये गाजर कुठेही तुम्हाला लगेच भेटू शकतात। त्याच्यावरचे सालं काढून घ्यायचे आणि इकडे ताटामध्ये घेऊन ठेवलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहेत। किसायचं वगैरे काही टेन्शन नाही, एकदम सोप्या पद्धतीने आपण रेसिपी बनवणार आहे। तर मग चला, इकडे एक मी कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये 2 चम्मच मी तूप घालून घेते। तुम्ही जे ड्रायफ्रूट्स आता मी याच्यात घालून फ्राय करून घेणार आहे ते तुम्ही जर वेगळे फ्राय करून घेतले तरी चालतील, पण मला तूप जर गाजर शिजवण्यासाठी घालायचेच तर दुसरे भांडे कशाला खराब करायचे। तर त्यासाठी मी इकडे त्याच कढईमध्ये आपले ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही ड्रायफ्रूट्स आपले चांगले फ्राय झाले। तर त्याला मी आता इकडे एका प्लेटमध्ये काढून ठेवते। चांगले लालसर होईपर्यंत इकडे मी फ्राय केलेले आहेत। तर इकडे बघा मी काढून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याच कढईमध्ये जे आपण गाजराचे बारीक तुकडे केले होते तर ते घालून घ्यायचे। त्यालाही तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं। 1-2 मिनटं त्याला तुपामध्ये चांगलं भाजायचं। त्यामुळे गाजर आपलं थोडंसं नरम पडतं आणि शिजायला पण खूप इझी जातं। तर इकडे आपण पाण्यामध्ये वगैरे नाही शिजवणार, तर आपण याला डायरेक्ट दुधामध्ये शिजवतो आहे। तर इकडे मी अर्धा लिटर दूध यामध्ये घालून घेतले, म्हणजे थोडंसं कमी घातले पण मिनिमम अर्धा लिटर दूध घालून घेतलेलं आहे। आणि आता यावर आपण एक ताट झाकून ठेवायचं आणि 15 मिनटं त्याला चांगलं शिजवून घ्यायचं। तर इकडे तुम्ही बघू शकता 15 मिनटं झालेलं आहे आणि आपले गाजर मस्त शिजलेलं आहे। तर बघू शकता मी, कारण त्याला खोललं वगैरे नाही आहे, डायरेक्ट 15 मिनटं लावले आणि 15 मिनटांनीच बघितलं। तर इकडे आपले गाजर चांगले शिजलेले आहेत। तर इकडे आता आपण मॅशरच्या साह्याने किंवा मॅशर नसेल तर एक ग्लास घ्यायचा आणि ग्लासच्या साह्याने त्याला असं थोडंसं फेटून घ्यायचं, म्हणजे दाबून घ्यायचं, जेणेकरून ते व्यवस्थित मॅश होईल। तर इकडे मी बघू शकता मी माझ्याकडे मॅशर नव्हतं तर मी पेला घेतलेला आहे आणि त्याने हाताच्या साह्याने त्याला दाबून घेते। गाजर व्यवस्थित शिजलेलं असतं त्यामुळे ते लगेच मॅश होतं, त्याला एवढी ताकद वगैरे लावायची गरज नाही। तर तुम्ही इकडे बघू शकता आपलं गाजर मस्त मॅश झालेलं आहे। तर आता मी त्याला व्यवस्थित एकजीव करून घेते आणि आता पुन्हा मी गॅस चालू केलेला आहे। आणि आता आपण ह्यात घालणार आहे साखर, कारण आपण यामध्ये आधी गाजर फक्त शिजवून घेतलेलं आहे, साखर घातलेली नाही। तर इकडे थोडीशी मी वेलची घातली आधी। वेलची तुम्हाला आवडली तर घाला, नाही घातली तरी चालेल। आणि इकडे म्हणजे तुम्हाला जेवढं गोड पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही इकडे साखर घालून घ्यायची। आता साखर याच्यामध्ये व्यवस्थित मेल्ट होते। मेल्ट झाले की थोडंसं पाणी सुटतं त्याला गाजराच्या हलव्याला, पण त्या साखरेच्या पाण्यामध्ये आपल्याला हा गाजराचा हलवा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनटं लागतात तो व्यवस्थित शिजला जातो, त्यामुळे गाजराच्या हलव्याला खूप छान अशी चव येते। तर तुम्ही बघू शकता खूप असं व्यवस्थित व्हायला म्हणजे पाणी कमी व्हायला लागलेलं आहे। तर गाजराने आपलं पूर्ण साखरेचं पाणी आहे ते ऑब्झर्व करून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता। तर इकडे आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊया आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला खाण्यासाठी झटपट असा होणारा गाजराचा हलवा रेडी झालेला आहे। तर त्याला इकडे मी एका बाउलमध्ये खाण्यासाठी काढून घेते। तर खूप लवकर होतं, म्हणजे किसण्याची झंझट नाही, काही नाही, खूप असं झटपट असा रेडी होणारा गाजराचा हलवा आपला रेडी झाला आहे। तर खूप दिवसानंतर हा ब्लॉग बनवला आहे, कसा झाला आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। धन्यवाद।